यष्टीवर पडला चेंडू, परंतु सुंदर रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला तो विशाल्याने. चेंडू निधाव झालाय. धावसंख्या झाली बिनबाद 2. सामन्यातील पहिला षटक. पुढील चेंडू मधल्या यष्टीवर पडला चेंडू, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये प्रशांत यांचं. अशा प्रकारे हाही चेंडू निधाव गेलाय. धावसंख्या आहे तिथेच बिनबाद 2. पुढील चेंडू प्रशांत यांचा. सामना करतील सलामीचे फलंदाज विशाल. पंचांच्या बाजूने डाव्या बाजूने मारा करतील उजव्या हाताने. पुढील चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी झालेत विशाल. मधल्या यष्टीवरील चेंडू, परंतु सुंदर प्रकारे तटावून काढला तो कव्हरच्या दिशेने. एक धाव घेण्यात यश आलंय. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये बदल होतो. एक धावेने एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 3. या 5व्या सामन्यातील पहिले षटक प्रशांत यांचं. पुढील चेंडू डावखुरी फलंदाज यश यांना. वीर मराठा या संघाचे फलंदाज. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू मधल्या यष्टीवरील चेंडू आणि अशा प्रकारे त्रिफळाचित करण्यात यश आलंय ते प्रशांत यांना. पहिला फलंदाज बाद झालाय तो यश यांच्या रूपाने वीर मराठा या संघाचा. धावसंख्या झाली ती 1-3. प्रशांत या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वन डाऊनचे फलंदाज विशाल वारंगे. पुढील सामना करतील ते प्रशांत यांचा. पुढील चेंडू प्रशांत यांचा विशाल वारंगे यांना. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल होतो. एक धावेने एकूण धावसंख्या दिली ती 1-4. पुढील चेंडू विशाल वारंगे यांना. प्रशांत यांचा. पहिले षटक प्रशांत यांचं. सुंदर प्रकारे खेळून काढलेला, रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी झालेत ते विशाल वारंगे. आपल्या 1 या धावसंख्येवरती खेळत आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 1-5. पुढील चेंडू प्रशांत यांचा. विशाल ठाकूर यांना. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. थोडीशी दिशेमध्ये भटकलेले आहेत ते प्रशांत. दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. पुढील चेंडू प्रशांत यांचा. विशाल ठाकूर यांना. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. सुंदर प्रकारे वेलअप केला तो विशाल ठाकूर यांनी. अशा प्रकारे ह्याही चेंडूवरती 1 धाव मिळाली. एकूण धावसंख्या 1-7. वीर मराठा या संघाची धावसंख्या झाली 1-7. पुढील चेंडू प्रशांत यांचा. सामना करतील विशाल ठाकूर. हाही चेंडू डाव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. खूप असं लांब लचक होत चाललेलं हे षटक. जवळजवळ 11 चेंडू टाकले या षटकामध्ये प्रशांत यांनी. पुढील चेंडू प्रशांत यांचा. विशाल ठाकूर यांना. हा देखील चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. ह्या षटकामध्ये जवळजवळ 12 चेंडू झालेत, म्हणजे 2 षटकं टाकलेत आतापर्यंत प्रशांत यांनी. 7 चेंडू वाईटच्या रूपाने टाकलेत प्रशांत यांनी. खूप लांब. पुढील चेंडू हा मात्र रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, परंतु चेंडू डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये गेल्यामुळे पंचांचा 2 धावांचा इशारा. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 2 धावेने एकूण धावसंख्या झाली ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1-11. अतिशय महागडं असं षटक प्रशांत यांचं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा बहाल केलेत त्यांनी वीर मराठा या संघाला. सलामीचे फलंदाज विशाल ठाकूर आणि त्यांची साथ देत आहेत ते स्ट्रायकर एंडला विशाल वारंगे. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गणेश. वडा गावातील एक नावाजलेले फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल. पाहूया आपल्या संघासाठी किती भरीव अशी कामगिरी पार पडतात ते. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना या ठिकाणी मैदानाची ज्याप्रमाणे रचना आहे त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. एक मिड ऑफ, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन,
स्क्वेअर लेगला एकही क्षेत्ररक्षण आहे, स्लिपलाही नाही, पॉईंटलाही देखील नाही. हा, आणि अशा प्रकारे पॉवर प्ले घेतलेला आहे. सॉरी, नाही घेतलाय. गणेश सामना करतील ते विशाल वारंगे. पंचांचा वाईटचा इशारा, डाव्या इष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलेला आहे. एकूण धाव सांगितलेली ती 1-12. एक षटकाच्या समाप्तीनंतर वीर मराठा संघाची धाव सांगितली ती 12. धावचित करण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर मिडऑफच्या दिशेने. फलंदाज धावचित करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित क्रीजमध्ये विशाल वारंगे. पुढील चेंडू गणेशांचा, सुंदर चेंडू, परंतु सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह विशाल यांच्या बॅटीतून. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या झाली ती एक षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. गणेश षटकातील पुढील चेंडू, सामना करतील विशाल ठाकूर. एक विचित्र पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेने. अशा प्रकारे चेंडू निधाव गेलाय. पुढील चेंडू गणेशांचा, सुंदर चेंडू, खरोखरच अतिशय सुंदर चेंडू. धावचित करण्याचा प्रयत्न, परंतु विशाल वारंगे सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. गणेश षटकातील पुढील चेंडू, सामना करतील ते विशाल ठाकूर. धाव सांगितले 1-13. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. पुढील चेंडू गणेशांचा, सुंदर चेंडू, सुंदर प्रकारे तोटावून काढला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, आणि हाही चेंडू निधाव झालेला आहे. अशा प्रकारे वीर मराठा या संघाची धाव संख्या झाली ती 1-13. एक षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. पुढील चेंडू गणेशांचा, खूपच बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त बदल होतो 1 धावेने. एकूण धाव संख्या झाली ती 1-14. 1-14. हाही डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 15. धाव संख्या झाली 1-15. पुढील चेंडू गणेशांचा, खूपच सुंदर प्रकारे खेळून काढलेला चेंडू लॉंग आउटच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी विशाल ठाकूर. अशा प्रकारे धाव संख्येमध्ये बदल होतोय 1 धावेने. एकूण धाव संख्या झाली ती या ठिकाणी खूप खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल दोन्ही गोलंदाजाची एव्हेंजर कडून, कारण आतापर्यंत जवळजवळ 10 वाईट बॉल दिलेत. 10 अतिरिक्त वाईटच्या स्वरूपाने 10 बहाल केल्या आहेत त्या वीर मराठा या संघासाठी. प्रशांत याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या, तर गणेश याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती सुंदर, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, खरोखरच सुंदर प्रेक्षणीय असं क्षेत्ररक्षण, आणि धावचित करण्यात यश आलंय ते विशाल ठाकूर यांना. दुसरा फलंदाज बाद झालाय विशाल ठाकूर यांच्या रूपाने. वीर मराठा या संघाची धाव संख्या झाली ती 2-16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-16. ऋषिकेश फलंदाजाचं नाव श्रेयस. नॉन स्ट्रायकर आणलाय ते श्रेयस. मधल्या फळीतील फलंदाज. पुढील चेंडू ऋषिकेश यांचा, सुंदर फटका. एक धाव घेऊन अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, आणि अशा प्रकारे विशाल वारंगे धावचित झालेत. तिसरा फलंदाज बाद झाला विशाल वारंगे यांच्या रूपाने. एकूण धाव संख्या झाली होती 3-16. एव्हेंजर परत सामन्यामध्ये परतलाय, कारण 2 षटकामध्ये खराब अशी गोलंदाजी झाली होती, परंतु या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यश आलंय ते एव्हेंजर या संघाला. इर्शाद पुढील फलंदाज इर्शाद. मधल्या फळीतील फलंदाज इर्शाद. रिशाद. सुंदर प्रकारे चेंडू, आणि हा अशा प्रकारे खूपच सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. मला वाटतं या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने ऋषिकेशाने. श्रेयस यांना बाद करण्यात यश आलंय. मधल्या फळीतील फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज बाळकृष्ण. सामना करतील ते ऋषिकेश यांचा.
उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाले. धावसंख्येमध्ये बदल होतो. एक धावेने एकूण धावसंख्या झाली ती 4-16. पुढील चेंडू सुंदर प्रकारे खेळून काढलाय बाळकृष्ण यांनी. अशा प्रकारे याही चेंडूवरती एक धाव यशस्वी. स्ट्रायकर एंडला ते बाळकृष्ण आणि नॉन स्ट्रायकर ते उषाद. 18. 4-18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वीर मराठा या संघाची धावसंख्या झाली ती 4-18. पुढील चेंडू ऋषिकेशांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु त्रिफळाचीत झाले. डाव्या यष्टीवर पडलेला चेंडू परंतु लेग स्पिन होऊन तो चेंडू उजव्या यष्टीवर गेलेला. अशा प्रकारे बाळकृष्ण त्रिफळाचीत झाले. 5वा फलंदाज बाद झाला तो बाळकृष्ण यांच्या रूपाने. वीर मराठा या संघाची धावसंख्या झाली ती 5-18. या षटकामध्ये 4 फलंदाज बाद झाले. परत एव्हेंजर संघ मॅच मध्ये आलेला आहे कारण 2 षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. जवळजवळ 16 धावा दिल्या होत्या परंतु 2 या षटकामध्ये 2 धावा देऊन 4 फलंदाज बाद झाले. सागर सामन्यातील महत्वपूर्ण असं षटक 4थं. सागर सामना करतील ऋषाद आणि राजेश. मधल्या फळीतील फलंदाज बघूया. ऋषाद आपल्या संघासाठी किती भरीव अशी कामगिरी पार पडतायत. सामना करतील ते सागर यांचा. एक महत्वपूर्ण असं षटक पंचांच्या पॉवर प्लेचं षटक. अतिशय निर्णायक असं षटक म्हणता येईल सागर यांचं. सामन्याला सुरुवात. वीर मराठा या संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5-18. निर्णायक असं षटक पॉवर प्लेचं. खूपच सुंदर चेंडू. खूप सुंदर चेंडू आणि तेवढाच रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला फलंदाज ऋषाद याने. पुढील चेंडू सागर यांचा. सुंदर जोरदार मारलेला फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धावेत ते समाधान मानावं लागलं फलंदाजाला. धावसंख्येमध्ये बदल होतो. एक धावेने एकूण धावसंख्या दिली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5-19. पुढील चेंडू सागर यांचा. राजेश यांना रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू. अशा प्रकारे हा चेंडू निजाव गेलाय. धावसंख्या आहे तिथेच एकूण धावसंख्या 5-19. पुढील चेंडू सागर यांचा. राजेश यांना विचित्र पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीत झाले ते राजेश. अशा प्रकारे 6वा फलंदाज बाद झालाय तो वीर मराठा या संघाचा राजेश यांच्या रूपाने. धावसंख्या झाली ते 6-19. संदेश डावखोरे फलंदाज. संदेश सामना करतील सागर यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी या 2 षटकामध्ये. वीर मराठा या संघाची धावसंख्या झाली ती 6-19. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6-19. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु असफल झाले. अशा प्रकारे हा चेंडू निजाव गेलाय. धावसंख्या आहे तिथे 6-19. वीर मराठा या संघाची धावसंख्या झाली 6-19. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु हाही चेंडू निजाव गेलाय. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी सागर यांचं. फक्त 1 धाव देऊन 1 फलंदाज त्रिफळाचीत केले. या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या परंतु सुंदर कमबॅक केला या ठिकाणी एव्हेंजर या संघाने. 2 षटकामध्ये केवळ 3 धाव देऊन 5 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय ते एव्हेंजर संघाच्या गोलंदाजांना. सामन्यातील शेवटचं आणि निर्णायक असं षटक प्रशांत यांचं. वैयक्तिक आपलं दुसरं आणि सामन्यातील निर्णायक 5वं षटक घेऊन आले प्रशांत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. पाहूया ह्या षटकामध्ये ते किती निर्णायक अशी गोलंदाजी करतायत. सामना करतील ऋषाद. सुंदर चेंडू मधल्या यष्टीवरील चेंडू परंतु रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला तो ऋषाद याने. धावसंख्येमध्ये बदल होतो. 1 धावेने एकूण धावसंख्या झाली ती 6-20. पुढील चेंडू
प्रशांत यांचा. रिशाद यांना. रिशाद मधल्या फैतील फलंदाज. अरे अतिशय सुंदर चेंडू. त्रिफळाचीत झाले तर रिशाद. खरोखर खूप सुंदर चेंडू. प्रशांत यांचा सुंदर कमबॅक केलाय प्रशांत यांनी. कारण पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी केली होती, परंतु या निर्णायक अशा षटकामध्ये एक फलंदाज त्रिफळाचीत करण्याला यश आलंय. लो ऑर्डर बॅट्समन प्रणय. पाहूया आपल्या संघासाठी कोणती भरीव अशी कामगिरी पार पडतायत. गोलंदाज प्रशांत. पुढील चेंडू प्रशांत यांचा. प्रणय यांना. सुंदर कमबॅक केलाय अवेंजर या संघाने. पुढील चेंडू 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7 बाद 20. वीर मराठा या संघाची धाव. अतिशय सुंदर चेंडू. या चेंडूवरती त्रिफळाचीत केलाय प्रणय यांना. अशा प्रकारे 8वा फलंदाज बाद झालाय. मला वाटतं या स्पर्धेतील सामन्यामध्ये मला वाटतं आतापर्यंत 8 फलंदाज बाद झाले या सामन्यामध्ये. खूप सुंदर गोलंदाजी. पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ 10 अतिरिक्त धावा बहाल केल्या होत्या, परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये निर्णायक असं हॅट्रिक चेंडू. 2 फलंदाज त्रिफळाचीत केले. बघूया या हॅट्रिक साध्य करतात का प्रशांत. पुढील चेंडू प्रशांत यांचा. हॅट्रिक बॉल सुंदर प्रकारे खेळून काढला रक्षात्मक पद्धतीने आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाले ते ध्रुव. पुढील चेंडू प्रशांत यांचा. संदेश यांना. खूप सुंदर चेंडू. खूपच सुंदर चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. अशा प्रकारे हा चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या आहे तिथेच. एकूण धावसंख्या झाली ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 8 बाद 24. प्रशांत षटकातील पुढील चेंडू. संदेश यांना. जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील चेंडू निर्धाव गेलाय. सुंदर षटक. खरोखर अतिशय सुंदर. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 2 धावा देऊन त्याने 2 फलंदाज बाद केले प्रशांतने. एकूण वैयक्तिक आपल्या 2 षटकामध्ये 13 धावा देऊन 2 फलंदाज बाद करण्यात यश आलंय त्यांना आणि 22 धावांचं आव्हान ठेवलं ते अवेंजर संघासाठी. वीर मराठा या संघाने. वीर मराठा या संघाचा स्कोर कार्ड आहे ते विशाल ठाकूर. वैयक्तिक 4 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. यश याने 0 वरती बाद झाले. विशाल वारंगे हे वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती बाद झाले. श्रेयस हे 0 या धावसंख्येवरती बाद झाले. रिशाद हे 2 या धावसंख्येवरती बाद झालेत. बालकृष्ण यांनी आपल्या संघासाठी 2 धावा केल्या आहेत. राजेश वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती त्रिफळाचीत झाले. संदेश हे देखील नाबाद राहिले 0 या धावसंख्येवरती. प्रणय 0 या धावसंख्येवरती त्रिफळाचीत झाले. अशा प्रकारे या पुढील होणारा सामना रोरिंग वॉरियर विरुद्ध रूल ब्रेकर्स. या दोघांच्या कर्णधाराने नाणेफेकीच्या कौलसाठी मैदानावरती यायचंय. रूल ब्रेकर विरुद्ध रूल ब्रेकर. या सामन्यामध्ये खरोखर अतिशय पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूपच खराब गोलंदाजी, परंतु नंतरच्या 3 षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करून अवेंजर संघ परत या मॅच मध्ये परतलेला आहे. बावीस धावांचं आव्हान. सलामीचे फलंदाज सागर. संकेत. स्ट्रायकर एंडला ते सागर. स्ट्रायकर एंडला ते संकेत. सामना करतील बालकृष्ण यांचा. एक धूर्त असे गोलंदाज. सागर. सलामीचे फलंदाज अवेंजर कडून सागर आणि संकेत. स्ट्रायकर एंडला ते सागर. नॉन स्ट्रायकर एंडला ते संकेत.
सामना करतील बालकृष्ण यांचा. वीर मराठा या संघाचे गोलंदाज बालकृष्ण सामना करतील सागर. पहिला चेंडू 22 धावांचं आव्हान. पुढील चेंडू सुंदर चेंडू परंतु सुंदर प्रकारे खेळून काढला तो सागर यांनी. एक धाव मिळवत यश आलंय. धाव संख्या झाले बिनबाद 1. एव्हेंजर या संघाची धाव संख्या झाली बिनबाद 1. 22 धावांचं आव्हान. पुढील चेंडू बालकृष्ण यांचा. हा देखील सुंदर प्रकारे तटावून काढला तो सागर याने. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या झाली ती बिनबाद 2. एव्हेंजर या संघाची धाव संख्या झाली बिनबाद 2. सागर उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. त्यांची साथ देतात नॉन स्ट्रायकर एंडला संकेत. 22 धावांचं आव्हान. पुढील चेंडू बालकृष्ण यांचा. सागर यांना सुंदर सुंदर प्रकारे परत खेळून काढलेला फटका. या चेंडूवर देखील एक धाव घेण्यात यशस्वी झाले सागर. 3 चेंडूमध्ये सततच्या 3 चेंडूमध्ये 3 धावा घेण्यात यश आलंय ते सागर यांना. पुढील चेंडू बालकृष्ण यांचा. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा कोणताच इशारा नाही. अशा प्रकारे हा चेंडू निधाव गेलाय. धावसंख्या आहे तिथे एकूण धावसंख्या दिली बिनबाद 3. पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सागर यांच्या बॅटीतून प्रेक्षणीय असा फटका. 4 धाव वसूल केल्या आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या दिली बिनबाद 7. पहिला षटक. पुढील चेंडू बालकृष्ण यांचा. सामना पुढील म्हणजे 6वा चेंडू. हा देखील जोरदार मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. या पहिल्या षटकामध्ये 8 धाव वसूल केल्या आहेत सागर यांनी. वैयक्तिक आपल्या 8 ह्या धावसंख्येवरती खेळतायत. पहिल्या षटकामध्ये बालकृष्ण यांच्या 8 धाव वसूल केल्या. सागर यांनी अतिशय उत्कृष्ट आणि धुवाधार अशी फलंदाजी करतायत. सागर वैयक्तिक सामन्यातील दुसरं आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन आले ते सागर. वीर मराठाकडून राजेश. गोलंदाजाचं नाव राजेश. सुंदर प्रकारे खेळलेला हा चेंडू. या चेंडूवर देखील एक धाव घेतलेली आहे सागर यांनी. एकूण धाव संख्या झाली ती बिनबाद 9. संकेत सलामीचे फलंदाज एव्हेंजर कडून. पुढील चेंडू राजेश यांचा. संकेत यांना जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाले. अशा प्रकारे या चेंडूवर एक धाव घेण्यात यशस्वी आणि एकच धाववरती समाधान मानावं लागलं. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये बदल होतो 1 धावेने. एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 10. पुढील चेंडू राजेश यांचा. सागर उत्कृष्ट फटका परंतु सुंदर फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण राजेश यांचं. परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश आलंय ते सलामीचे फलंदाज संकेत आणि सागर यांना. धावसंख्येमध्ये बदल होतो 1 धावेने. एकूण धावसंख्या दिली एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. मस्त खूपच सुंदर चेंडू सागर यांचा राजेश यांचा. अशा प्रकारे फलंदाज त्रिफळाचीत करण्यात यश आलंय ते राजेश यांना. संकेत यांच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झालाय तो एव्हेंजर या संघाचा. धाव संख्या दिली 1 बाद 11. एव्हेंजर संघाचे कर्णधार हेमंत सामना करतील राजेश यांचा. सुंदर प्रकारे टोळलेला चेंडू परंतु सुंदर क्षेत्ररक्षण अतुल यांचं. विशाल यांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू निधाव गेलाय. धावसंख्या आहे तिथेच. एकूण धावसंख्या दिली ती 1 बाद 11. पुढील चेंडू सुंदर प्रकारे टोळून काढलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी हेमंत. परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागलं ते हेमंत यांना. धावसंख्या झाली आहे ती एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. एव्हेंजर या संघाची धाव संख्या झाली ती 1 बाद 12. पुढील षटक घेऊन येतात ते प्रणय. सामना करतील वन डाऊनचे फलंदाज कर्णधार हेमंत. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा.
धावसंख्येमध्ये बदलतो. एक धावेने एकूण धावसंख्या झाली ती 1 बाद 13. ॲव्हेंजर या संघाची धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद. पुढील चेंडू अतिशय सुंदर फटका हेमंत यांच्या बॅटीतून, चौकार. अशा प्रकारे दुसरा चौकार वसूल केला आहे हेमंत याने. धावसंख्या झाली ती 17. 5 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू हा देखील जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी हेमंत. पुढील चेंडू प्रणयचा सुंदर प्रकार टोळलेला चेंडू, आणि अशा प्रकारे हा सामना ॲव्हेंजर या संघाने जिंकलेला आहे. सॉरी फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. 4 धावांची आवश्यकता. 2 बाद 18. पुढील चेंडू प्रणय यांचा. गणेश उजव्या यष्टीवरील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निराव झालेला आहे. धावसंख्या आहे तिथेच. एकूण धावसंख्या 2 बाद 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 18. पुढील चेंडू प्रणय यांचा. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. उजव्या यष्टीवरील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल झाले. फलंदाज गणेश. पुढील चेंडू सामना करतील प्रणय यांचा. अतिशय सुंदर चेंडू, परंतु तेवढीच कलात्मक अशी फलंदाजी गणेश यांची. 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 19. 12. शेवटच्या 2 षटकामध्ये 3 धावांची आवश्यकता. राजेश. पुढील षटक जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यशस्वी, आणि 1च धावचे समाधान मानावं लागलं ते हेमंत यांना. शेवटचे 2 धावांची आवश्यकता शेवटच्या. पुढील चेंडू राजेश यांचा. गणेश यांना. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. 1 धावेची आवश्यकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 21. पुढील चेंडू राजेश यांचा. आणि अशा प्रकारे ॲव्हेंजर संघ हा सामना जिंकलेला आहे.